बघू शकता की खोक्या भोसले हा सध्या पोलिसांच्या गाडीत या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि खोक्या भोसलेला सध्या मेडिकलसाठी या ठिकाणाहून रवाना केलं जात असल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतंय। हे सगळे कर्मचारी त्याच आणलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून खोक्या भोसलेला सध्या रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जात आहेत। त्या ठिकाणी त्याचं मेडिकल केलं जाणार आहे आणि त्यानंतर तातडीने खोक्या भोसलेला आपण जर बघितलं तर न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या गाडीतून खोक्या भोसलेला या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे। आपण पाहतोय सध्या सतीश भोसले याला कोर्टात नेलं जात आहे। आता शिरूर कासार पोलीस ठाण्यातनं मेडिकलसाठी सध्या खोक्या भोसलेला नेलं जात आहे। त्याचं आज सगळं चेकअप होणार आहे। मेडिकल तपासणीनंतर खोक्या भोसले याला आज कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आता पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करणार आहे। त्या संदर्भात आता कोर्ट काय निर्णय देतं तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही थेट दृश्य सध्या आपण पाहिली। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला सध्या पोलीस मेडिकलसाठी घेऊन जाताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर पोलिसांची ही तपासणी आणखीन वेग घेणार आहे। आपण पाहतोय सध्या शिरूर कासार या ठिकाणाहून सतीश उर्फ खोक्या भोसलेला मेडिकल चेकअपसाठी पोलीस घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। त्याची ही गाडी आहे, पोलिसांची ही गाडी आहे। याच गाडीमध्ये सध्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले आहे। सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि एकूणच त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर 3 गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्या घरावर सुद्धा काल प्रशासनानं वन विभागानं बुलडोजर चालवला, कारण वन विभागाच्या जागेवर त्यांना एक आलिशान घर बांधलं होतं, कार्यालय बांधलं होतं। ते घर काल जमीनदोस्त करण्यात आलं आणि विशेष म्हणजे काल रात्री अज्ञातांनी त्याचं घर पेटवल्याचं सुद्धा त्याच्या कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। तसा आरोप त्यांनी केलेला आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। खोक्या उर्फ सतीश भोसले याला आता पोलीस मेडिकल चेकअपसाठी